त्यांनी अप्रतिम कामगिरी. पहिल्या षटकात त्यांनी 50 धावा, दुसऱ्या षटकात 60च्या आसपास त्यांनी धावा केल्या. 100 धावांची खेळी केलेली आहे. हसुराम हा 9 स्ट्राईक एंडला आहे. पवन स्ट्राईक एंड. पहिला गोलंदाज महेश यांच्या गोलंदाजी धुळा आहे. महेश यांच्याकडे मारला काय पवन मतलब स्ट्राइक एंडला. कट केलं. स्विच केलाय. कव्हर पडला. सूत्रसन चरण चेंडू अडवला. चांगला स्टॉप केलाय. झेल होऊ शकले नाही. महेश गोलंदाजी धोरा समजले. आता पवनचं विश्लेषण आहे. पवन 2 चेंडू 5 धावा. आता 9 स्ट्राइक एंडला. आता स्ट्राइक एंडला गेलाय हसुराम. याची कामगिरी आता मतलब 9 स्ट्राइक एंडचा स्ट्राइक एंडला रोटेट झालाय. आणि आता बघूया कशी कामगिरी होते. महेश ये गोलंदाजी धोरा और महेश अब ये गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पर रहेंगे हसुराम और पंकज पवन की जोड़ी मैदान पर. जो पवन ने अब इस श्रृंखला में 100 रन का आंकड़ा पार किया, सेंचुरी लगाई है. तो आप देखना पड़ेगा हैट्रिक होती है यानी 3 बार 50 रन, 2 बार 50 रन छू लिया है, स्कोर बोर्ड पर लगा ही है. 2 बार 50 का स्कोर पार किया है. तो इस बार 50 होते या नहीं. हसुराम गेंदबाजी करेंगे. गेंदबाज फिर एक बार महेश. इस ओवर की अगली गेंद हसुराम की. पहले इनका सामना करेगा हसुराम. महेश का बायत के बल्लेबाज. कट किया. गेंद मिड क्षेत्र में अच्छा फील्डिंग का नमूना. डायरेक्ट थ्रो होता तो शायद खतरा हो सकता है. मुश्किल बल्लेबाज बार बार बच गया हसुराम. 1 रन की बढ़त के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन स्कोर कार्ड पर. फिर से पवन अब स्ट्राइक पर. जो पवन ने अब तक 2 गेंदें 5 रन 1 चौवा जोड़ा. उसके अंदर स्कोर कार्ड लगता हुआ 6 के कुल पर. 3 गेंदों का सामना हो चुका है. ये मुकाबला पूना और रायगढ़ के चलता मुकाबला. कट गया और बढ़िया प्रहार. ये गेंद जाएगी. उठाकर खेला है और ऊंचाई ज्यादा लंबाई भी ज्यादा और गेंद गई 6 रनों की. ये पहला छक्का इस बारी का. अब स्कोर कार्ड डबल अंकों में जाता हुआ स्कोर कार्ड लगता हुआ 12 रन. तो अब 11 रन पर खेलता हुआ पवन और 1 रन पर खेलता हसुराम और 9 स्ट्राइक पर. तो गेंदबाज थोड़े से सदमे में. महेश आपने खर्ची वाली गेंद दिलाई है. आपको कम खर्चे वाली गेंद दिलानी चाहिए. इस ओवर की अगली गेंद महेश के द्वारा आप दिशा भटक गए. गेंद लाइन के बाहर. एम्पर का इशारा. अतिरिक्त का 1 रन की भी बढ़त. अब 13 रन स्कोर कार्ड पर. इस ओवर की अगली गेंद बढ़िया उछल गेंद और विकेट का पतन. ये बड़ा मछली, बड़ा टारगेट और ये सीधे देखा जाए गेंद कैसे होता है. विकेट का दम छोड़ दिया उसने. ये क्रिकेट की खासियत है. पवन ने लालची वाली गेंद दिलाई नहीं. वे जाने के बाद में कैच. विकेट ने अच्छा कैचर किया. विकेट संजय ने बढ़िया कैच. और जो बल्लेबाज 100 रन पूरा करने के बाद में मैदान से बाहर. आप थोड़ी खरबल मच जाएंगे. ये नामचीन बल्लेबाज जिन्हें आप तक बढ़िया ट्रायल का मजा धावों का. अभी आएंगे नरेश गायकवाड़. ये बिलान करते पारगांव से. नरेश गायकवाड़. तो नरेश आएंगे अब. तो अच्छी बल्लेबाजी करने के साथ तो पहली सफलता लेने कामयाब. नरेश सोन्याचा भाव आहे. हाँ महेश ने दोनों सेम. तो महेश बढ़िया शुरुआत. एक बड़ा बल्लेबाज, स्फोटक बल्लेबाज को चलता है कामयाब. वो मैच का रुख बदलने वाला बल्लेबाज सस्ते भी चला गया. केवल यार 10 रन बनाए शायद मेरे हिसाब से. 1 चौवा 1 छक्का और सिंगल के माध्यम से. तो 11 रन उसे आपने जोड़े रखता पर. पहला उनका पतन. आप 13 के कुल योग पर. अब नरेश स्ट्राइक पर. आ रही है कैच और विकेट का पतन. आप सस्ती वाली गेंद खेलने गया. और जो महेश लगातार 2 गेंदें कैच तालजी ने कैरी किया और नरेश सस्ती वाली गेंद उधर गया. वे नंदलाल आएंगे. अब 2 विकेट 13 रन. दोनों बल्लेबाज मैदान से बाहर. हसुराम और नंदलाल की जोड़ी मैदान पर. और ओवर की समाप्ति. अब इस ओवर के अंदर 13 रन दिए आपने
और 2 विकेट चढ़ गए। बड़ी मछली दोनों ही बाहर मैदान से। जो स्फोटक बल्लेबाज अब पुनः पूरे लय में दिखते हैं। तो आज नंदा और हसुराम की जोड़ी मैदान पर, ये मुकाबला कांटे बड़ा। तो अब नंदू जाएंगे, नंदू घरत। तो संजय अब नरेश जाता हुआ 0 पे आउटता हुआ। बढ़िया कैच तानजे ने कैरी किया मिड पॉइंट पर और चलता बने काम किया। दोनों बल्लेबाज मैदान से बाहर। स्फोटक बल्लेबाज आप थोड़ी सी खलबली, तंबू में थोड़ी सी रुकावट आती हुई, थोड़ी खामोशी भरा माहौल हो चुका। क्यों ना हो 2 स्फोटक बल्लेबाज मैदान से बाहर जाते हुए, जिन्हें पवन ने स्फोटक बल्लेबाजी 100 रन का आंकड़ा छुआ था, अब उसको सस्ते में जाना पड़ा। जैसे नरेश 0 पे आउट था, स्कोर कार्ड लगता हुआ 13 पर 2 विकेट गंवा चुके। और महेश बॉलर तो नाम सांगा जवाब। तो अब ये गेंदबाज विजय को राय, तीसरा गेंदबाज महेश की जगह दूसरा गेंदबाज विजय को राय जाएगा। और हसुराम और नंदूलाल की जोड़ी मैदान पर, नंदू की। तो हसुराम बारी को संभालते हुए लड़खड़े होते बारी को कौन संभाले, नंदूलाल या हसुराम, देखना पड़ेगा। ये दिलचस्प रहेगा। ये काठे वाला नहीं एक तरफा मुकाबला होता हुआ। पुणे एक बड़े गेंदबाज बल्लेबाज भी हावी होते हुए दिखाई देते। तो आपने 13 रन जोड़े, 2 विकेट गंवा चुके। और ये दूसरा, जरा मैच में फिल्डअप करो, ढीला ना मैच करो। मैच जल्द से जल्द शुरू करें, ज़्यादा ढीला ना करें। आप मैच डिले ना करें, मैच तुरंत निर्णय ले कोई भी नहीं। तो इस ओवर की शुरुआत करेंगे गेंदबाज। पहली गेंद का आगाज, दूसरे गेंद का आप ये दिशा भटक गया। हैम्बर का इशारा अतिरिक्त का 1 रन की बढ़त। स्कोर लगता हुआ 14 रन स्कोर कार्ड पर। ये 2 विकेट गंवा चुके। सस्ते वाली गेंद दिलाई महेश ने। अब ये गेंदबाजी करेंगे विजय। स्ट्राइक पर रहेंगे स्फोटक बल्लेबाज हसुराम। इस ओवर की अगली गेंद हसुराम के लिए कट किया, गेंद जाएंगी जहां फाइन गले में। 1 रन का इजाफा, 1 रन की बढ़त, स्कोर आगे बढ़ता 15 रन स्कोर कार्ड पर। तो ये कांटे भरा मुकाबला एक तरफा होता है। पुणे के गेंद बल्लेबाज के हावी होते दिखाई देते हैं। तो हसुराम और नंदलाल की जोड़ी मैदान पर, मुकाबला कांटे भरा मुकाबला। पुणे बनाम रसायनी की चलता मुकाबला। तो पहली बल्लेबाजी रसायनी की तरफ से और पुणे वाले गेंदबाज एक अच्छी गेंदबाजी, कंजूसी भरी गेंदबाजी दिलाने कामयाबी पाई है अभी तक। ये आखिरी मुकाबला 1 और 2 के लिए लड़त होता हुआ। जीतेगा वही सिकंदर। तो हसुराम बाहियात के बल्लेबाज वरुण सोनाली से ब्लेंड करते हैं। तो हसुराम रहेंगे स्ट्राइक पर। नंदलाल मात्रे पनीर से ब्लेंड करते हैं। इस ओवर की अगली गेंद लेकर कट किया, आधे 1 लाख और पॉइंट पर शतरंज गेंद को फिर किया बाउंड्री ने। और 1 रन जरूर मिलेगा। बढ़िया फील्डिंग का नमूना बेंद्र से वो सभी संघ में इन्वेंट है उनका। 1 रन की बढ़त, स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन स्कोर कार्ड पर। अब नंदू मात्रे स्ट्राइक पर। संघ नायक की दुरा उनके कंधों पर। आपको एक बड़ी जिम्मेदारी, नंदू घरत। आप लड़खड़े बार को संभाल दे नंदू घरत। आपको जोखिम भरे प्रयास करना पड़ेगा। नैया को आपको किनारे से पयूस प्यार ले जाना है। इस ओवर की अगली गेंद कट किया, गेंद गई पॉइंट क्षेत्र में। शतरंज तैनात देवा और बोंद्रे ने कैच कैरी किया। अब नंदलाल को जाना पड़ेगा। बोंद्रे ने बढ़िया फील्डिंग का नमूना, हर संघ में उनका वही होता है। 3 विकेट अपने गंवा चुके 16 पर। अब रसायनी थोड़ी से सदमे में, आप कुछ तो भी करना पड़ेगा। 3 विकेट आपने सस्ते में गंवा चुके, 3 विकेट गंवा चुके आपने। स्कोर कार्ड लगता हुआ 16 पर। ऐसे लड़खड़े बारी को संभालने के नया बल्लेबाज चलता हुआ मैदान पर अन्ना गावड़े। आप जाएंगे अन्ना गावड़े 5वें नंबर ना, 5वें नंबर पर। और हसुराम अब भी डटे हुए नॉन स्ट्राइक पर, सलामी के दौर पे आ चुके। तो अब ये 0 पर बिना खाता खोला। अब नंदलाल को जाना पड़ेगा। अब गावड़े अब स्ट्राइक पर रहेंगे। और गेंदबाजी अच्छी दिलाई, कंजूसी भरी गेंदबाजी विजय की तरफ से। तो ये मैच मुकाबला एक तरफा होता है। पुनः जरा गेंदबाज हावी होते हैं बल्लेबाज के ऊपर। पर क्रिकेट एक अनुचित का खेल है। कभी कोई जीता वही सिकंदर, कभी इधर कभी उधर, जीता वही सिकंदर। आप देखना पड़ेगा। इस ओवर की अगली गेंद लेकर
विजय के द्वारा गावड़े के लिए कट किया, गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में, शतन तैनात है, गेंद को फील किया, जब तक थ्रो आता बल्लेबाजों ने पर्याय समय एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा, 1 रन की बढ़त, स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन स्कोर कार्ड पर। ये मुकाबला एक तरफा होता हुआ पुणे के गेंदबाज बल्लेबाज हसूराम रहेंगे स्ट्राइक पर। हसूराम ने अब तक देखा जाए 3 रन बनाई है, वो बायात से बल्लेबाज, बायात के बल्लेबाज है। आपको जोखिम भरा प्रयास करना पड़ेगा, चौके जक्के दांगेंगे तो मैच में उन्हीं रहेंगे। ये 5 ओवर का मुकाबला पुणे बनाम रायगढ़ के बीच चलता हुआ मुकाबला। अब ये उठाकर खेलने तैयार और ये गेंद अब छटकती गेंद, संभाजी तानाजी आप समझ नहीं पाए गेंद को, संतुलन खोता हुआ तानाजी और 1 रन की फिर बढ़त। 1 मिनट बॉल झाली, 1 to go, 1 चेंडूचा खेळ बाकी आहे। तो 1 रन अभी एक गेंद शेष रहेगी। आप अब यह ऐसा सिचुएशन में आप शक्ति ने विकती, आप नीचे सिंगल डबल से मैच जीतेंगे, छक्के चौके जाएंगे तो आप सब क्या जाएंगे कि करना, आप सिचुएशन बदल चुके। तो अब ये मैच होना था रंग होता हुआ। इस ओवर की अगली गेंद लेकर हल्की वाली गेंद कट किया, शायद 1 रन मिलेगा, 1 रन की बढ़त से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन स्कोर कार्ड पर और ओवर की समाप्ति। आता तर सिचुएशन नाही, षटकार चौकार मारलं होणार नाही, आता सिंगल डबल षटकार माराल तर सगळ्या कॅची जातील, तर आता वेळ झाली, सावली पडलेली आहे, पूर्ण ब्लॅकआउट झालेला आहे। तर आपल्याला आता शक्तीचा प्रयोग नको, व्यक्तीचा प्रयोग करा तुम्ही। शक्तीचा प्रयोग ज्यांनी केला ते झेलबाद झालेले आहेत, पण आता येणारे मला वाटतं जवळजवळ अजून बी 18 चेंडूचा खेळ बाकी आहे। 18 चेंडूमध्ये आपण 30-32 जर धावा सिंगल डबलनी केल्या, 50 जरी स्कोर झाला तर फाईट स्कोर होईल। म्हणजे शक्ती नको, व्यक्ती पाहिजे इकडे। सिंगल डबलला महत्त्व द्यायचं आहे, क्रिकेट किती वर्षी खेळायला महत्त्व नाही, अनुभव हा फार महत्त्वाचा आहे। आणि बघूया आतापर्यंत दाद्या राहुल ज्याला गोलंदाजी धुरा दिलेली आहे, हा 3रा गोलंदाज झाला पुणे संघाकडून। गावडे स्ट्रायकर उभे आहेत, या प्रयत्नात मी सांगितलं सिंगल डबलला भर देणं गरजेचं आहे। षटकार चौकार हा चेंडू राहुलनी टाकलाय, निर्धाव गेलेला आहे, धावसंख्या स्थिर ठेवली, ती 19 धावा। चेंडू उचलून मारला तर नक्की झेल जाईल, बघायचं नक्की आज षटकार गॅप शॉट तिकडे पोकळी असेल तर धावा प्रार करायचा आहे। आणि आता लगातार 2 चेंडू निर्धाव, या गोलंदाजांनी मगाच्या फेरीमध्ये सलंग 4 चेंडू निर्धाव टाकले होते, आता 2 चेंडू सलंग टाकलेत गावडेला। चेंडू समजत नाही, चेंडू आता भिसवतोय इष्टकाच्या। धावसंख्या स्थिरावलेली आहे, 3/19 असा रायगड संघाचा स्कोर आहे। सुलेंजट कट केलाय पॉईंटला, बोंद्रे हा ब्यांद्रे चेंडू अडवतोय, 1 धाव सहज मिळते, धावसंख्या 20 झालेली आहे। गोलंदाज राहुल याची चांगली कामगिरी, यांनी आतापर्यंत 3 चेंडूचा मध्ये 1च धाव दिलेली आहे। आणि आता हसूराम मध्ये स्ट्राईक केलं, मी सांगितलं व्यक्ती आणि शक्ती ही लावायची पणाला आपण। आता असं सिच्युएशन आहे, षटकार मारला तर कॅच जाईल। जे नावं सांगतो प्लेयरचा मध्ये विनंती, जर तुमचा पाय जर सीमारेषेत पडला तर धावा बोनस पॉईंट मध्ये द्यायला लागतील। जे नोट बाहेर आतून पडला तर आतमध्ये बाहेर राहा तुम्ही। आणि गडी बाद, मी सांगितलं सिंगल डबलला महत्त्व द्या, षटकार चौकाचा गोलंदाज कॅच जातील किंवा बोल जाणार। 4/20 धाव झाले रायगड संघाच्या। काल अशा सिच्युएशनला गेल्या रविवारी मॅच होती, आपला सासवडचा संघ होता आणि त्यांच्यात घसरून जरी पड झाली, मी सांगतो खालून खेळा, खालून करा, कोणी ऐकत नाही आहे। कारण आता सिच्युएशन तशी षटकार चौकाचा फार कमी आहे, या लेग फाईनला षटकार जाईल तुमचा आणि स्टेट मग मध्ये कुठं जाऊ, सिंगल डबलने धावा काढायचे आहेत। आणि आता 20 धावावरती गाडी अटकलेली आणि राहुल याची चांगली गोलंदाजी, राहुल आहे ना बॉलर, राहुल याची चांगली गोलंदाजी, ज्याने अप्रतिम कामगिरी या षटकामध्ये एक चांगलं कामगिरी केली, म्हणजे धावसंख्या निर्धाव 2 का 3 निर्धाव टाकले ज्याने षटकामध्ये। बॅटमॅन नाव काय, संदीप आलेला आता, संदीप आणि
गावडे आणि संदीप ही जोडी मैदानात. राहुल आपल्या गोलमात सज्ज. षटक चालू आहे तिसरं. षटकातले चेंडूचा खेळ काय बाकी आहे. 20 धावा फलकावर लागलेले आहेत. हा अंतिम सामना आहे. फायनलचा सामना सुरू आहे. चेंडू मिड विकेटला. एक धाव होऊ शकत नाही. चांगला कव्हरिंग होते. संभाजी चेंडू तानाजी चेंडू अडवतोय. चेंडू धावसंख्या स्थिर ठेवली ती मात्र 20-1-2 चेंडू असेल. म्हणजे या षटकाचा शेवट चेंडू असेल कदाचित मला वाटते. आणि हा गॅप शॉट आहे कव्हर पॉईंटला. चंद्रकांत क्लब ह्या 2 धावा सहज येतील. 2 धावांनी धावसंख्या झाली ती 22 आणि षटक संपले तिसरं. 3 षटकं आणि 22 धावा. 4 गडी बाद असा संघ आहे. रासडी या संघाचा आता स्कोर आहे 22 धावा झालेल्या आहेत. आता येणारे 12 चेंडूमध्ये कमीत कमी 20 किंवा 22 जरी धावा आल्या तर फाईट स्कोर, 25 जरी 15 जरी धावा आल्या तरी फाईट स्कोर होईल. पण चेंडू डॉट नाही, चेंडूवरती धावणं गरजेचं आहे. सिंगल डबल भारते 12-13 जरी धावा आल्या 1-2 करून तरी ठीक आहे. आता 3 षटकं संपलेल्या आहेत. धावा झाल्यात त्या 22 धावा झालेल्या आहेत. आणि आता होणारा किशोर हा 4था षटक चालू आहे. किशोर गोलसाठी आलेला आहे. कट केला आहे. गॅप शॉट आहे. चेंडू फॅन्सिंग लागला की डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव आलेली आहे. धावसंख्या 1 ने सगळे धावसंख्या झाली ती 23 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 23. त्याला सरणे माहीत नाही बाबा. पुण्याचा झालो त्यालाच माहिती नाही. बोलून तर मी भोसले कांबळे पाटोळे. चेंडू कट झालाय. पॉईंटला सुद्धा गोलंदाज अडवतोय. 1 धाव मिळते. 1 धाव धावसंख्या झाली ती 24 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 24 धावा झालेल्या सर. या गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. स्वीप शॉट आहे. चेंडू जातोय कव्हर बाउंड्रीला. 15 हा 4 धावा. सगळ्यांना सिंगल डाऊन ह्या चौकार गॅप शॉट मारला तुम्हाला 4 धावा नक्की मिळतील. वरून मारला तर इझी कॅच जाणार आहे. धावसंख्या झाली ती आता 28 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 28. धावसंख्या झालेली आहे. कट केलाय पॉइंटला. 1 धाव सहज मिळते. 1 धाव धावसंख्या झाली ती 29. धावसंख्या 29. पुढे चेंडू फास्टिंग मारा करतोय. अप्रतिम कामगिरी मात्र चेंडू गोलंदाज सहज गोलंदाजी करतोय. गावड्याच्या समजा चेंडू याच्या वरून जातोय. धावसंख्या स्थिर ठेवली ती मात्र 29 धावसंख्या झालेली आहे. गावडे मात्र स्ट्राईक एंडला. प्रयत्नात दो तलवार लगी तो लगी, नहीं तो टाली, नहीं तो फिर गाली. तो अब ये गेंद डॉट जाती हुई ओवर की समाप्ति. धाव संख्या स्थिर ठेवलेली आहे ती 29. 4 षटकं 29 धावाचा शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. मी सांगितलं या षटकाने 10 धावा आल्या सिंगल डबलनी तर मॅच टर्निंग पॉईंट. आता गोलसाठी आलाय गोलंदाज विजय मर्टेकर. राजू आले. राजू
अंतिम चेंडू राजू आलेला आहे. हा अंतिम सामना झाला फायनलमध्ये इंजिन अशी चालू आहे. रसायनी वापस पुणे. आणि बघा हा सोबासा झेल आहे आणि गडी बाद. मी सांगितलं की शक्ती नको व्यक्ती पाहिजे इकडे. षटकार फार कमी मसाला ठेवायचा आहे. अजून 5 चेंडू आहे. 5 चेंडूवरती 10 जरी धावा आल्या तर फाईट स्कोर होईल. 40-45 जरी धावा झाल्या तर फाईट स्कोर होऊ शकेल. कारण षटकारची उमेद फार कमी आहे, लक्षात ठेवायचं आहे. टायमिंग शॉट लेग साईडला जरी कोण मारला मिड बाउंड्रीला तरी षटकार हवा वाटता. आता दत्ता आलेला आहे. दत्ता भगत यांची होणी लागली बॅटिंगसाठी. आणि अजून मी म्हणते 5 चेंडू आहे ना रे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकही धाव आली नाही अजून. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू किती धाव बघायचं आहे. गडी बाद गेला म्हणजे धावा येणं. चेंडू डॉट गेला म्हणजे एक विकेट गेल्यासारखा दिसावा ठेवायचा आहे. पण दत्ता आता माझा स्ट्राईक केला. राजू फास्टिंग मारा करतोय. आणि हा एक झेल आहे. विचार की तुम्ही हा झेल तुम्ही शक्ती नको व्यक्ती पाहिजे. क्रिकेटमध्ये आम्ही असे तितके वर्ष घातले नाही आहेत. 30-35 वर्ष माझी क्रिकेटमध्ये गेलेली आहेत. मी काल आणि आज समजक बनलो नाही आहे. शक्तीचा उपयोग करा. तुम्ही सांगितलं की व्यक्तीचा उपयोग करा, शक्तीचा उपयोग करू नका. बघा एकही षटकार म्हणजे अजून एक षटकार गेला. अजून एक षटकार गेला ना. एकच षटकार आलेला बघा. येणार सर कॅची केलेले बघा. लेग स्पीड विकेटच्या डोक्यावर मारला तर षटकार जाईल. बाकी इकडे सगळ्या कॅची जाणार आहेत. बघा दुसऱ्या इनिंगची तीच परिस्थिती आहे. अजून मी 4 चेंडू खेळ बाकी आहे. अनंता गाताडे यांची निवडणी लागली खेळण्यासाठी. दत्ता बाद झाले. दत्ताचं विश्लेषण एक चेंडू एकही धाव नाही आहे. अजून मी 4 चेंडू 6-7 जरी धावा आल्या सिंगल डबलनी. जिकडे गॅप शॉट आहे तो चौकारचा प्रहार करा. 4 धावा म्हणजे 6 धावासारखे आहेत. 2 धावा म्हणजे 4 धावासारखे आहेत. आणि बहुतेक गडी हे झेलबाज झालेले आहेत. आता 4 का 5 गडी हे झेलबाज झाले मला वाटते. कोणी असं म्हणजे रनआउट झालं नाही की 3 झालं नाही आहे. आता म्हणता चेंडू स्क्विक मारला आहे आणि हा चेंडू नक्की जाईल. पंच सांगा जिकडे आहे. 4 धावा लेगंबाने गेले इकडे. 4 धावा आले. 4 धावा पण निर्णय काय 4 धावा या 4 धावा मी 4 धावा निर्णय काय. 4 धावने संघाची धावसंख्या झाली ती 33 धावा झालेली आहेत. धावसंख्या 33. धावसंख्या 33 धावा झालेली आहेत. अरे तूच जा. अंतिम षटक चालू आहे. आपलं असं एक चेंडू आहे. राजूची अप्रतिम कामगिरी आहे. मी सांगितलं बॉलला टचिंग करायचं फक्त बस. सिंगल डबलनीच काढायचे आहेत. अजून 2 चेंडू खेळ बाकी. या षटकात किती धावा आल्या अजून नंतर? धाव धावा आले टोटल. बघा सोबतचा झेल आहे. मी सांगितलं की पहिला तर या सुटलेला आहे बघा. संभाजी ना. संभाजी आपण काय काय चालवलं आहे. तानाजी संभाजी. हा चेंडू झेल सुटला आहे. एक धाव एक आली काय. एक आली ना. एक धाव संख्या आलेली आहे. आणि आता हा अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 34 झालेली आहे. चेंडू कट केला. एक धाव मिळते. आणि गडी बाद झालेला आहे. एकच धाव आलेली आहे. धावसंख्या झाली ती 35. 36 कमी नाही खेळायचा. 35 धाव आहे. षटक संपलेला आहे. षटक संपलेला आहे. मिनिंग संपलेली आहे. मा 50+ महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट क्लब बेलापूर यांच्या विद्यमाने ह्या मॅची आयोजित केलेल्या आहेत. त्यांचा येणाऱ्या 8 संघांचं अभिनंदन. त्यातला एक संघ वळता सर्व संघांनी हजेरी लावली त्याचं अभिनंदन सर्व संघांचं. तसेच मॅच भरवणारे
हरीश कोळी, विजय म्हात्रे, मोहन भोईर, कांती, तसेच संतोष म्हात्रे, मनोज म्हात्रे, दादा, संयोजक दादा, ज्यांनी सर्वांचं जलमानाची सोय केली, तशी त्याचे इतर सहकारी यांनी इथं सहभाग लावून या मॅचसाठी आमंत्रित केले. जे जे संघ इथं आणून दिले आले त्यांचं अभिनंदन. पुणा संघ हा पाहुणा संघ आलेला आहे आणि दुसऱ्यांदा हा मुंबईमध्ये फायनलमध्ये त्यांनी प्रवेश करायची उडी मारलेली आहे. त्यांना ॲक्च्युली होईल अशी त्यांची इच्छा आहे. हळूहळू मान्यवरांची मांदियाळी इथं थोडी जमत चालली. 40+ सर्व खेळाडूंचं इथं वणी लागते आता थोड्या वेळाने. आणि आजच्या स्पर्धेमध्ये ज्या पवननी 100 धावाची खेळी केलेली आहे आणि फायनलच्या संघामध्ये त्यांनी काही इतका प्रारंभ केला नाही आहे. पण आता बघूया ह्या गोलंदाजीच्या दरावरती संघ जिंकतात का. आता 30 चेंडू आणि 36 धावांचं माफक आव्हान आणि पुन्हा संघाची सलामी जोडी मैदानात गेलेली आहे. जो नाव सांगणारा प्लेअरला विनंती इकडे नाव सांगणारा 12 प्लेयर नाव सांगण्यासाठी यायचं आहे. नावं सांगा. शंकर आणि संजय आणि पंकज. धन्यवाद. संजय आणि पंकज अशी जोडी सलामीला गेलेली आहे. तो सांगाल ना मला काय माहिती नवीन आहे ना. पंकज पुणेवाले भाऊ, पुणेकर भाऊ, पंकज आणि संजय अशी जोडीवर नावं. स्ट्राईकला कोण आहे हे सांगायचं आहे. संजय स्ट्राईक केलाय. चला सामना चालू करा. संजय आणि पंकज अशी जोडी मैदानात आहे. बघूया कोणसाठी आलाय. मध्ये दत्ताची लोणी लागली दिसते. बघा दादा गोलसाठी दत्ता आलेला आहे. ह्या 50+ रायगड असोसिएशन 50+च्या उद्यमाने ह्या मॅची आयोजित झालेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे सर्व कार्यकारी सदस्य तसेच आता पारंपरिक असा वेश करून आता शहाबाजचे खेळाडू इथं याचं झालेलं आहे. त्यांची जर मॅच चालू होती तर आले त्यांचं वन लागलेली आहे. कारण पारंपरिक प्रमाणे हा गणवेश खेळला जातोय. पहिला ह्या स्पर्धा गव्हाणमध्ये व्हायची आणि कंपल्सरी कोळी बांधवांना हा गणवेश करायला लागायचा. मिथुन पाटील यांचं मी आगमन झाले. त्याचे सहकारी त्यांचे इथं झाले. त्यांचं बी अभिनंदन. शाबादमध्ये मॅचेस चालू आहेत. चला आता सामन्याकडे बघूया आपण. 30 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. पहिला गोलसाठी आले तो दत्ता आणि स्ट्राईक यांना फलंदाज उभा आहे संजय. पहिला चेंडू सामना संजय करतोय. चेंडू पॉइंटला 1 धाव सहज मिळते. 1 धाव धावसंख्या झाली ती 1 चेंडू 1 धाव.
बंडीचा इशारा आहे पंचांकडून. वाईट बॉल बॅम ह्या 2 धावा मिळतील बेनिफिटमध्ये. या 2 धावाचा इशारा, 2 धावांची धावसंख्या झाली ती 3 झाले ना, 3 धावा झालेल्या आहेत. तसेच दादा आमचे प्रकाश पाटील, रुपेश दुबेकर बी आले, संघाचे अध्यक्षाचा भार त्यांनी सांभाळलेला आहे. पुढे प्लसचे अध्यक्ष आहेत. वडील थोडी मी मला थोडी नावं पटत चाललेली आहेत. हळूहळू मी जण सगळ्यांची नावं सांगेन. कसा बदला एसटीसी आणि जेल पंकज हा बाद झालेला आहे. आता कोण झाला? आता किशोर झालेला आहे. किशोर झालं की आता हा मॅच विनिंग होत आहे. एक सफलता मिळते. थोडंसं किन्नार पडलंय. एक मावळा तमुजा असायला जातोय. पुणे संघाची एक लढत बघायला मिळते. मुंबई आणि रायगड याच्यामध्ये हा सामना रंगतोय. 36 धावांची गरज आहे. 30 चेंडूमध्ये बघूया. आता सुरुवात तर चांगली केली दत्ता यांनी. यासाठी एक मातोवर फलंदाजाला परतावलेला आहे. 3 धावा देऊन एक गडी बाद केला आहे दत्ताने, असं विश्लेषण दत्ताचं. मग या 36 धावा करायच्या 30 चेंडूमध्ये. पुढे चेंडू दत्ता फास्टिंग मारा वरतोय पंचांना पार करून, आणि हा पॉईंटला झेल तिथं सुटलाय म्हणते. 1 धाव मिळते. दुसऱ्या प्रयत्नाने 2 धावा इथं धावत राहायचं आपण तिथून थांबवतो सर. या 2 धावनी धावसंख्या 5 धावा इथं झालेल्या आहेत. 5 धावा इथं झालेल्या. आबा छान तो काळी पुदिना, अद्रक, सब्ज्या, काळी काय चहा बनवतोय. आणि आता हा झेल आणि टेबल आहे. मी सांगितलं की तुम्हाला पहिलंच क्रिकेट किती वर्ष खेळायला म्हणजे किती अनुभव किती हे बघायचा आहे. मी काल गेला असं समजून केलं. सांगितलं तुम्हाला की काय इथं व्यक्ती पाहिजे, शक्ती पाहिजे, व्यक्ती नको. शक्तीचा प्रयोग केला तर आणून पडणार. आता बघा पुणेकर मगाशी तर बघा प्लेअर यांनी 100 धाव मारल्या तर 0 बाद झालाय. 2-3 धाव काढल्यात. आता 3 गडी होता अमर झाला खेळण्यासाठी. 36 धावा काढण्यासाठी बघा पाहायला काढायला लागेल. दत्ताला 2 सुविधा मिळतात. आता अमर गेला ना, अरुण चालला खेळण्यासाठी. 2 बाद धावसंख्या झाली ती 5 वरती 2 गडी बाद झालेत. हे षटक दत्ताने चांगला हाताळलेला आहे म्हणून हरकत नाही. बघा आता अमर काय कामगिरी करतोय. हा फायनल सामना सुरू आहे. 1 आणि 2 लढत आहे. हा चेशिंग करणारा संघ पुण्यातला संघ, पाहुणा संघ, यजमान संघ आहे. आणि आपला स्थायिक संघ आपल्या तालुक्यातला मुंबई भागातला संघ आहे. मी आपल्या घरामध्ये पुणेकर संघ येऊन चाल करतोय. बघूया 36 धावा करायच्या आहेत. 5 धावा केलेल्या आहेत. 4 चेंडू खेळ चालले. 2 गडी मात्रावर गेलेले आहेत तंबूमध्ये. दत्ता अप्रतिम कामगिरी. धावसंख्येवरती चांगलं सज्जड गोलंदाजीचं प्रदर्शन. एक खाक्या गोलंदाजीचं दाखवलं पोलीस खात्यात दाखवल्याचा. हा खाक्या दाखवल्या गोलंदाजीचा दत्ताच्या तर्फे आहे. फास्टिंग मारा. आणि आता हा झेल होत नाहीये पण आता चेंडू जातोय बघा. दोन धावा आलेल्या आहेत. लाईनमन सांगायचं आहे. चला दोनच धावा आलेल्या आहेत. 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या झाली 7 झाले ना, 7 झालेले आहेत. आणि हा झेल टिपलेला आहे. मी सांगितलं की शक्ती गॅस आणि हा गडी बाद. 7 वरती 3 गडी बाद झाले कोणी सांगायची. म्हणजे अर्धा संघ तंबूत भरला म्हणून हरकत नाही. सेम वरती 3 गडी बाद. धावसंख्या 7 झालेली आहे. षटक संपलं रे आणि षटक संपलेलं आहे. 7
7 वर 3 गडी बदल मैं जरा पुढे बरा नाव सांगा कॅच इथून गॅप शॉट आहे पण चांगला कव्हर पडला शतरंज चांगला ठेवलेला आहे पण आता 3 गडी बाजूने अर्धा पुन्हा संघ जरा पाऊण संघ बाहेर झाला म्हणून हरकत नाही आहे अजून 2 गडी जर बाजूला तर मॅचला रंगतदार नक्की येईल पुन्हा आणि मुंबई म्हणजे हा सामना सुरू आहे पण आता ते वरच्या सुद्धा मुंबई संघाने दाखवले गोलंदाजीमध्ये चांगली धारदार गोलंदाजी इथं केलेली आहे तसेच मान्यवरांची थोड्या वेळा हळूहळू मान्यवर येणारच आहे या रायगड 50+ यांच्या सौजन्याने या मॅची आयोजित केलेली आहेत आणि ज्याने इथं सहभाग लावलेला आहे आता नवीन फंड नाव सांगायचं कृपया पुणेकर किशोर आलेला आहे किशोर आला डबल बी किशोर आलेला आहे ए किशोर बाद झाला आहे किशोर आला आहे ए बी जरा स्पीडअप करा मॅच जरा डिले करू नका रसायन सांगायला माझी विनंती आहे फिल्डिंग लांबून वारंवार मुंबईत खेळला विनंती आहे जरा स्पीडअप करा मॅच डिले करू अजिबात मॅच जाय करू नका लवकर लवकर मॅच चालू करू हा सामना म्हणजे 15 मिनिटाच्या आत संपला पाहिजे आणि 6ला मैदान खाली करायचं ही नोंद घ्यायची परफेक्ट 6ला मॅच मैदान खाली पाहिजे पब्लिक अर्धी निघून गेलेली आहे होळीचा चषक चालू आहे आमच्या बाजूचा ह्या विभागांचा हसुराम आलेला आहे हसुराम कोणसाठी आलेला आहे कोणसाठी हसुराम अपील होतोय गडी 5 गडीला 1 रन दिलेली आहे 22 रुपयात 22 1 रन झाले 1 संधी 8 धावा झालेले आहेत फास्ट गोलंदाजी करतोय हसुराम काय मला पुणेकरांमध्ये बसायच्या वेळेस फिल्डर नाव समजायचं जरा आउटस्विंग होते आमचं स्ट्राईकला कोणी सांगायचं आम्हाला संजय स्ट्राईक केलेला आहे 8 झाले का 8 पुढे आसुराम फास्टिंग मारा करतोय सुरेश चेंडू पंचायत हा औंधा धावेचा धावसंख्या 1 मिनिट धावसंख्या 9 धावा झालेल्या आहेत नऊ धावा झालेल्या आहेत जरा मॅच फिडअप करा लवकर चेंडू पॉइंटला 1 धाव सहज होईल 1 धावसंख्या डबल अंकात 10 धावा थ्रो करताना धाडशी निर्णय घेतला तर तुम्हाला घातक राहील हे बी निर्णय घ्यायचा आहे आपण धावसंख्या झाली डबल अंकात 10 धावा झाल्या 3 बाद 10 असा स्कोर पूर्ण सांगायचा किशोर मात्र स्ट्राईक केला आणि आता हा नक्की चेंडू हा झेल टिपलेला आहे हा झेल टिपला आहे तो मेन प्लेअर ज्याने आज धावा केलेल्या आहेत ज्यांनी पवन यांनी झेल टिपला आहे आणि पवननी 100 धावा पूर्ण केल्या आहेत मी सांगा शक्ती नको व्यक्ती पाहिजे मी हळद सांगितलंय तुम्हाला क्रिकेटचा अनुभव असा झाला ना आमच्याकडे भाऊ आणि आता 4 ने यांची घडी किती झाली 4 झाले माझे 4 बाद 10 धावा झालेले आहेत नवीन पुन्हा जायचा पुणेकर आता पुण्याच्या घोड्यातून शांतता पसरली जरा तसेच इथं मान्यवरांची इथं आलेली आहे तसेच त्यांचं स्वागत केलं जाईल ते मिथुन पाटील प्रकाश पाटील आणि संजय पाटील यांचं स्वागत थोड्या वेळात केलं जाईल तसेच विठ्ठल चव्हाण कोळी बघा मी नवीन आहे मला जसं सांगतायत तर मी बरेचसे अनुभव आहे पण मी जसं बोलणार फक्त नावं सांगेन पुढे बोलणार नाही जरा समजून घ्यायचं आपण बघा मी सांगितलं की तुम्हाला पुणेकर असू या कुठले असू अजूनही मोका आहे सिंगल डबलने धावा होऊ शकतील स्कोर एवढा मोठा नाही आहे तसेच मान्यवरांची इथं मान्यवाडी थोडे येते मिथुन पाटील इथं आज त्यांची ओळी लागलेली आहे आणि चेंडू पंजाला आता वासरू हे 2 चेंडू आव्हान टाकलेले आहेत चेंडू बॅटने येत नाही पण आव्हांतरने धाव येणार थोडं घातक होईल 1 धाव आलेली आहे धावसंख्या झाली ती 11 धावा झालेली आहेत आणि 4 गडी पुणे संघाचे अर्धा संघ जवळजवळ बाद होण्याचा मार्गस्थ लागलेला पण हरकत नाही आसुराम एक फास्टिंग मारा करतोय
कट केलाय मिड विकेटला. एक धाव सहज होते. धाव संख्या 12 धावा झालेली आहेत. किती बॉल बाकी आहेत? धाव संख्या 12 धावा झालेली आहेत. 4-12 असा संघाचा पुण्या संघाचा स्कोर आहे. हा सामना फायनलचा चालू आहे. पुणे विपक्ष मुंबई हे हा सामना सुरू आहे. पाहुणा संघ आहे, यजमान संघ आहे. एकदा म्हणजे 2 नंबर त्यांनी पटकवलेला आहे. पहिली म्हणजे एकदा मिळते. एक धावून धावसंख्या झाली ती 13. 1-2 शेवट चेंडू षटकातला असेल मला वाटते. 36 धावा त्यांना करायच्या आहेत. आता षटक चालू आहेत दुसरं आणि समाप्तीच्या मार्गावरती आहेत. 13 धावा झाल्यात आणि 11 चेंडूचा खेळ संपला आहे. 4 गडी बाद झालेत पुणे संघाचे 13 धावसंख्येवरती. 1-2 गोलंदाज तयार. असुराम हा प्रतिम कामगिरी टर्निंग पॉईंट. आता चेंडू आतला बाहेर आतमध्ये बाहेरचा चेंडू आतमध्ये आला आणि षटक संपलेला आहे. लाजवाब असुरामने मॅचला टर्निंग पॉईंट दिलेला आहे. सामने जास्ती धावा खर्च केले नाहीत त्या टायमाला. आता 12 चेंडू आणि 13 धावा झालेले आहेत. आता येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. अजून मॅच संपली नाही आहे. पुन्हा किंवा उरण असं रायगडमध्ये सामना थांबलेला मला हरकत नाही आहे. चला पिडअप करा. मॅचला डिले करू नका. आपल्याला विनंती आहे. मॅच जरा लवकर लवकर खेळायचं आहे. तसेच ज्या ह्या मॅचला जास्तीत ज्यांनी सहकार्य केलं त्यांची नावं हर्षद कोळी, तसेच संजय विजय म्हात्रे, मोहन म्हात्रे, कांती, संदीप म्हात्रे आणि मनोज म्हात्रे व दाद्या असे आणि जे मान्यवरांची विधासी मानलेली लागलेली आहे. जे मिथुन पाटील, तसेच प्रकाश पाटील, संजय पाटील चेंडू आणि हा कव्हरबंडा झेल आहे. बघा झेल होतोय काय पण एक धाव मिळवण्याचा प्रयत्न नाही. चेंडू जातोय. पंच सांगतात की हा 4 धावांचा हा गॅप शॉट. गॅप शॉट फार निर्णय आहे आपल्याला. 4 धावल्या. 4 धावांची धावसंख्या झाली ती 17 धावा झालेली आहेत. गुणसाठी आला पवन आलेला आहे ज्याने ह्या मॅचमध्ये 111 पार केलेला आहे बॅटिंगमध्ये आणि फायनलमध्ये इतके जवानची काय हजेरी लावली नाही आहे. गोलंदाज तयार. पंकज पवन ज्यांनी आजपर्यंत चांगली कामगिरी केली. बॅटिंग लाईनअपमध्ये 100 धावांचा आकडा पार केलेला आजच्या दिवसामध्ये. बघूया फायनलमध्ये 1 चेंडू 4 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 17 धावा लागलेल्या आहेत. 36 धावा करायच्या आहेत. जरा मॅच पुणेकरांना डिले करू नका. पिडअप करायचा मॅचला. मॅच जलद सुरू करा आपण. कट केलं आणि हा गॅप शॉट आहे पुन्हा आणि 4 धावा. आता या फलंदाज सूर व्यवस्थित दिसते. लगातार बॅकवर्ड दुसरा चौकार. 4 धावा 21 धावा. मॅच जरा मॅच टर्निंग झालेला आहे. या चौकार मॅचला टर्निंग पण झालं आहे. कौर साईडला क्षेत्ररक्षण मग कोण ठेवतात बघायचं आहे. संघनायकाला जुमिदारी करायला लागेल. या 4 धावांची धावसंख्या 21 धावा झाल्या आहेत. त्याला 36 धावा करायची आहेत. जरा मॅच पिडअप करा. डिले करून आपल्याला विनंती आहे. अंतिम सामना 1 आणि 2 साठी लढत सुरू आहे. पुणे आणि रायगड ह्याच्यामध्ये ही लढत सुरू आहे. बघूया काय कामगिरी करते. आता गोलंदाज पवन ज्यांनी ह्या आजच्या मॅचमध्ये राहुल आणि पवन रायगडचा पवन तिकडे राहुल यांनी करिश्मा केलेला आहे या मॅचमध्ये दोघांनी आजच्या दिवसामध्ये. आणि सुरुवात चेंडू आता मध्ये बॅकअप करून दिला. कमबॅक करून दिले. हा चेंडू निर्धाव. 3 चेंडू 8 धावा खर्च केल्या पवननी. संघाची धावसंख्या 21 थांबले आणि त्यांचे 4 गडी पुणेचे बाद झालेत. 36 धावा करायचे पुणेकरांना. षटक 3रं षटक चालू आहे आणि आता हा सेफ शॉट आहे आणि हा पंचांनी 1 बॉल 4 धावा. हा 3रा चौकार. मॅचला करांटी मिळाली चौकारांनी. संघाची धावसंख्या आता उसळणी मारून ठेवते. धावसंख्या झाले 25 धावा झाली. म्हणजे मॅच जवळ आणि हरकत नाही. या 12 धावा फार निर्णायक धावा आहेत. या 12 हॅट्रिक बॉलवरती उभा आहे. बघूया हा फलंदाज नाव काय फलंदाजचं संजय हॅट्रिक बॉलवरती उभा आहे. 2 बॅटवर 2 चौकार सॉरी ओव्हर हॅट्रिक होईल मध्ये 2 चौकार आलेले आहेत पहिले. 1 डावका आलेला डॉट दिला चेंडू म्हणजे हॅट्रिक ओव्हर हॅट्रिक होऊ शकते.
25 धावा झालेल्या आहेत. बघतो आता जरा चला एक वेळा बघूया. आता हा एक धाव आलेली आहे. 26 धावा झालेल्या आहेत. आता 13 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. मग सामना पुणेकरांकडे कळतो म्हणून हरकत नाही आहे. या चौकारांनी जर नसे गेले तर मॅचला टर्निंग पण होऊ जात असता. आता 13 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे पुणे संघाला. 13 आणि 10, 13 चेंडू 10 धावांची गरज. 26 झाल्यात. 36 धावा करायची आहेत. अजून 10 धावांची गरज आहे. उजला चेंडू, पवनला चेंडू, हा निर्धाव. षटक संपलं आणि षटक संपलेलं आहे. त्यामुळे संपलं षटक ना, षटक संपलेलं आहे. आता 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. 12 चेंडू 10 धावांची गरज. आता राकेश यांचा गोलंदाज आहे तो नरेश आलेला आहे. नरेश आलेला आहे. नरेश गोंधळे आलेला आहे. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये चहा घ्या. हां, बॅटिंगसाठी संजय आलेला आहे. चहा घ्या, चहा घ्या, चहा घ्या. याला द्या. नाही बरकं नको घे ना ते. हे घे पुढे कर घे. असं हळवून द्या. चला आता सामने सुरुवात होते. जे असं दे. अरे सब्जीवाला जाने ना यार. निजाव गेला चेंडू. पहिला चेंडू निजाव गेलेला आहे. 11 चेंडू 10 धावांची गरज. हाही चेंडू निर्धाव. चेंडू कट केलाय. एक धाव खाली, एक धाव. आई चेंडू डाऊट. 3 चेंडू डाऊट गेलेले आहेत. जरा भाई जल्दी जरा भाई जल्दी आई जरा. आणि चेंडू जातो थर्मेनला. एक धाव आलेली आहे. 9 चेंडू 9 ना 9 8 चेंडू काय 8 चेंडूमध्ये 8 चेंडू 9 धाव पाहिजेत. मॅच एक चेंडू डॉट गेला तर मॅचमध्ये. आता फुलटा चेंडू करून घेतलाय. एक धावले बघूया दुसऱ्यांचे प्रयत्न आहे का. पण एकच धाव आलेली आहे. धावसंख्या झाली ती 28 झालेली आहेत. 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. मॅच अजून रंगलेली आहे. पण पुन्हा संघाकडे कल जरा कळतोय. पुणे संघाकडे मॅच थोडी जरा टर्न झाली दिसते. चेंडू कट केलाय मिड विकेटला. एक धाव सहज आलेली आहे. धावसंख्या झाली ती 29. आणि आता षटक संपलं. आता 6 चेंडू किती 5 ना 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 29 धावा झाल्या आहेत. 36 धावा करायच्या आहेत. आता 29 धावा झालेल्या आहेत. 36 धावा करायच्या आहेत. आता 6 चेंडू 7 धावा ना 6 चेंडू आणि 7 धावा. मॅच रंगतदार होते. पण पुणे संघाकडं जास्तीत जास्त वर्चस्व दिसते. चला लवकर. 7 धावा करायच्या आहेत. 7 खेळ बघायने कोणसाठी कोणाला हे बघायचं आहे. आता पॉईंटला चेंडू अडवायचे धावा षटकार अजूनमध्ये एकाने का दोघांनीच मारलेत मध्ये स्पर्धेमध्ये. पण सिंगल डबलने स्कोर लावलेला आहे. शक्तीचा ब्रेक काही केला नाही या लोकांनी. नंतर आलं ना बनवण्यासाठी.
बॉलसाठी नंदू आलेला आहे. ज्याची संगणकाची भूमिका त्यांच्याकडे आहे. नंदलाल यांच्याकडे 6 चेंडू आणि 7 धावा पुढे संघाला जिंकायची आहे. 6 चेंडू 7 धावा. नंदलाल नंदू म्हात्रे म्हणते काहीतरी कट केलाय पॉइंटला. चांगला स्टॉप केला. अरे मी क्षेत्रामध्ये होता आणि या 2 धावा आलेल्या आहेत. ह्या 2 धावा फार निर्णायक आहे. नवीन मारले म्हणते. आता ह्या 1 धावाचं मॅच झाली असती मग बॉलटोड मॅच आली असती. आता 5 चेंडू आणि 5 धावा ना. 5 चेंडू 5 धावांची गरज. बघा एक तर मॅच झाली नाही आहे. एक तर मॅच चालली नाही तुम्हाला हरकत नाही. पंच निर्णय द्यायचा आहेत आम्हाला. पंचाने आंदोलन फिल्डिंग जवळ नका तुम्ही बनवून सांगितलं तुम्हाला. हा चेंडू डॉट गेलेला आहे. चेंडू डॉट गेलेला आहे. अशी रन नाही लक्षात ठेवायचं आहे. मारल्यानंतर धावायचं आहे आपण. हा चेंडू डॉट गेलेला आहे. आता येणारे 4-5 ना. 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडू आणि 5 धावा. पुणे संघाला जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये 5 धावा करायची आहेत. कंपल्सरी चेसिंग 31 झाल्यात. 36 धावा करायची आहेत. स्ट्रेट ठेव आहे. 1 धाव नक्की मिळते. चांगली फेकी आहे. 32 धावा झालेल्या आहेत. 4-4 काय 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. हा फायनल संघात चालू आहे. रसिकेत चालू आहे. पुणे आणि रायगड. पुणे संघाला जिंकण्याची धावा करायची आहेत. 3 चेंडूमध्ये 4 रनची गरज आहे. आणि आपण कामगिरी हा चेंडू धाव. आता येणारे 2 चेंडू ना. 2 चेंडू आणि 4 धावा. येणारे 2 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी 4च पाहिजे लक्षात ठेवायचं आहे. 32 झाला 36 करायचे आहेत तुम्हाला. आता हा कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू 4 धावा. पुणे किंवा मुंबई. गोलंदाज संघनायकाची भूमिका नंदलाल. आणि मी सांगितलं की शक्ती पाहिजे व्यक्ती नको. आणि नरेश मी सांगितलं शक्ती नको व्यक्ती पाहिजे. आता सिंगल डबलनी झाल्या असत्या. आता येणारे 1 चेंडू आणि 4 धावाच पाहिजेत. म्हणजे चौकारच पाहिजेत. आणि आता ज्या संघामध्ये राहुल ज्याने आत्तापर्यंत चांगली कामगिरी सकाळपासून केली होती. ज्यांनी विकेट आणि कॅचही चांगल्या पकडल्या षटकार मारल्या होत्या मॅच काढल्या होत्या. त्याला आता 1 चेंडू आणि 4 धावा. सिंगल डबलनी झाल्या असत्या पण षटकार माझी काही गरज नाही. समोरचे आपल्याला काय सांगतोय आणि काय होतोय बघणं गरजेचं आहे. आता 1 चेंडू आणि 4च पाहिजे. 4 मारा किंवा 6 मारा आणि मॅच जिंका. बरोबर ना. 1-4 ना. मला एवढं असं येणार नाही. एवढे असं येणार नाही मला. चुकायला होईल एवढं असं नंतर. हा 1 मिनिट जा. एकच मॅच एकच बॉल आहे. ठेवतो इथंच मी. चुकलं तर होईल ना. थोडंफार इथं सर्व पाहुणे जाऊन. आता 1 चेंडू आणि 4 धाव. पुणे किंवा मुंबई. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. आणि राहुल ज्याने आतापर्यंत चांगली पुण्या संघामध्ये थोडंसं घबराटीचं वातावरण झालेलं आहे. पण ह्या प्लेयरने राहुलनी सकाळपासून षटकार चौकारी आकर्षित केली होती. तिकडे पवन आणि इकडे राहुल पुणे संघाचा. 1 चेंडू आणि 4 धावा. 4च पाहिजेत. 3 कडे जमणार नाहीये. षटकार किंवा चौकार. बघूया आता हा कॅच जे नरेशने पिकला. हा झेल मॅचेस कॅचेस मॅचेस विन असं दिलेलं आहे म्हण आहे. ती नरेशने साबित करून हा झेल टिपलेला आहे. आता एकच बॉल आहे. एकच बॉल बस. चला लवकर सहकार्य करायचं आहे. एकच चेंडू आहे. चला फिलअप करायचं आहे. चला लवकर सहकार्य करा. नंदलाल फिलअप करा. रायगड संघाचा संघ आणि पुणे आणि रायगडची मॅच सुरू आहे. 1 चेंडू टाळ्या वाजा. 1 चेंडू आणि 4 धावा. 1
चेंडू आणि 4 रनची गरज पुणे संघाला. मी सांगितलं की हा जो प्लेअर आहे राहुल, ज्याने मिड विकेटला षटकार जाईल, पहिले सांगितलं होतं मिड विकेटला षटकार जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. इथे एक हँडल आलेली आहे, ती वाचून दाखवतील राहुल. राहुलने चांगलं काम केलेलं आहे, ज्याने सकाळपासून चांगली कामगिरी केलेली आहे. इथं एक हँडविल आलेली आहे. इथं स्पर्धा ज्या भरलेल्या आहेत, पहिल्या स्पर्धामध्ये कुर्ला स्पोर्ट यांनी भरलेल्या होत्या, त्या ठिकाणी ज्यांनी आयोजित केलं होतं. हे राजवडी येतं वाचा ना, मला जमणार इकडे या वाचा. चालेल. चला, मॅच रायगड संघ हा उपांत्य फेरीत गेलेला आहे आणि पहिल्या वर्षी पुणे संघाने ज्या राहुलनी